आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय संपत भाऊ माजी जिल्हा परिषद या नेतृत्व ज्या माणसाने केलं ते बांद्राबाई परिचित असणारा अशी शहरा साहेबांना सन्मान होतो. तिला जोरदार टाळी होऊ दे शहरा साहेबांच्यासाठी. यानंतर सन्मान होतोय शहरा साहेबांचा देखील सन्मान होतोय. मूर्तिकार संघाचा शिराळा विधानसभा मतदारसंघातील दुसरे आमचे ज्येष्ठ नेते आणि पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय हनुमंत बापू या कार्यक्रमाच्या निमित्त आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय संपत भाऊ माजी जिल्हा परिषद या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित असणारे जयकर बापू कार्यकर्त्यांच्या वरती शिक्षण विभाग असेल, उच्च शिक्षण विभाग असेल, सांस्कृतिक कार्य विभाग असेल, आज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल, या सगळ्या असणाऱ्या त्यांच्या विभाग एक अत्यंत उमदा व्यक्तिमत्व आदरणीय आशिषजी शेलार साहेब इथे उपस्थित असलेले आपले दुसरे आजच्या विशेष अशा कार्यक्रमाच्या निमित्त खास करून मुंबईहून आलेले या राज्याची माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आदरणीय आशिषजी शेलार साहेब या व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे या विधानसभा क्षेत्राचे आमदार आदरणीय सत्यजित भाऊ देशमुख, ज्येष्ठ नेते आदरणीय आमदार सदाभाऊजी खोतसे, आमचे मार्गदर्शक आदरणीय पश्चिम महाराष्ट्राचे संघटन मंत्री आदरणीय डॉक्टर भाऊ देशपांडे, माझे दुसरे मार्गदर्शक या ठिकाणी कराडवर उपस्थित राहिले बाबा पावसकर, जयश्रीराव शिंदे सरकार आदरणीय सी पाटील अप्पा, अशोकरावजी पाटील तात्या, चिमन भाऊ डांगे, सुखदेव पाटील तात्या, संपतरावजी देशमुख, केदारजी नरोडे, रणजितसिंह नाईक भैया, जयकरजी कदम, जयराज दादा पाटील, केडी आबा, प्रसादजी पाटील, महिला मोर्चाच्या अध्यक्षा आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ समोर उपस्थित आमच्या वार्ताहरांनी, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर मंडळी, पत्रकार, छायाचित्रकार बंधू, आज खऱ्या अर्थानं योग्य माणसाचा सत्कार आणि सत्कार मूर्ती या ठिकाणी उपस्थित आहे की ज्यांची ओळख मी नव्यानं तुम्हाला सांगण्याची गरज नाही. एक परखड असं व्यक्तिमत्व, मुंबईचे यशस्वी असे अध्यक्ष म्हणून ज्यांची कारकीर्द पार पडली, असे आपले नेते आदरणीय आशिषजी शेलार साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. खऱ्या अर्थानं शेलार साहेबांचं काम सांगायला गेलं तर अजून 2-4 पानं भरतील. ज्या ज्या ठिकाणी पक्षानं त्यांना सांगितलं त्या त्या ठिकाणी त्यांनी जाऊन यशस्वीरित्या काम केलं. आपण बघा, मुंबईचे अध्यक्ष म्हणून मी मगाशी बोलताना बोललो की यशस्वी अध्यक्ष म्हणून खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये मुंबईचा अध्यक्ष कोणी बसवलं भारतीय जनता पार्टीचं, तर त्याचं एकमेव नाव आहे ते आशिषजी शेलार. आणि एकदम स्पष्टोक्त आहेत, परखडपणाचे आहेत, जे काय असेल ते स्पष्ट बोलून कामकाज करणारे असे आदरणीय शेलार साहेब आहेत की ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्याला महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी बरीच कामं केली. त्यामध्ये आपण बघितलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारशाचा मानांकन यादीमध्ये समाविष्ट करून दिला. एवढी मोठी गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे असलेल्या पदस्पर्शाचा पावन झालेल्या किल्ल्यांचा त्या ठिकाणी युनेस्कोच्या जागतिक वारसेमध्ये नामांकन झालं. आपण बघितलं, नागपूरचा ऐतिहासिक त्या ठिकाणी जी तलवार श्रीमंत सेनासाहेब सुभाष रघुजी राजे भोसले यांची लंडन असणारी तलवार सुद्धा त्यांनी या ठिकाणी भारतामध्ये परत आणली. त्यामध्ये सुद्धा मोठं भरीव योगदान त्या ठिकाणी त्यांचं आहे. आपण बघितलं, तुमचा आमचा सर्वांचा लाडका गणपती बाप्पा, जो आपण प्रत्येक वर्षी अगदी लहान चिमुरड्यापासून ज्येष्ठांपर्यंत किती आनंदाने प्रत्येक वर्षी साजरा करतो, त्या असणाऱ्या गणेश उत्सवाला सुद्धा राज्य उत्सवाची दर्जा त्या ठिकाणी दिला गेला. त्याचबरोबर तुमचं आमचं स्वप्न होतं जे 20, 22, 25 वर्ष अपूर्ण राहिलं
ते आमचे आशिष शेलार साहेब आहेत. म्हणून तुमचा नंबर सांगा मग उद्या मला. आपण बघितलं कोल्हापूरचा शाही दसरा आपण नेहमी टीव्ही मध्ये बघायचो, पेपर मध्ये बघायचो. त्या शाही दर्जा सुद्धा राज्य महोत्सवाचा दर्जा आदरणीय साहेबांनी मिळवून दिला. अशी बरीच स्थिती राज्यामध्ये जो आपल्या मराठी माणसाला जो अभिमान खऱ्या अर्थानं जो मिळाला पाहिजे, अभिमान वाटला पाहिजे, असं काम आदरणीय शेलार साहेबांनी केलं. आदरणीय साहेब तुम्ही आम्हाला खरोखर आनंद झाला. जे आमचं स्वप्न होतं बरेच वर्षाचं ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला होता. म्हणून खऱ्या अर्थानं मनापासून आम्ही शिराळकरांच्या वतीने तुमचं खूप 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 आभार या ठिकाणी त्याचबरोबर साहेब बरेच आमच्या मागण्या सुद्धा आहेत. तुम्ही या ठिकाणी माहिती व तंत्रज्ञान मंत्री पण आहात. तुमच्या पुण्या मुंबईमध्ये आयटीसी मध्ये काम करणारे सुद्धा युवक युवती सुद्धा आमच्या भागातले त्यांच्यासाठी सुद्धा इथंच आमची युवती, आमची भगिनी, आमचा युवक बांधव या ठिकाणी थांबला पाहिजे. यासाठी काहीतरी तुमच्या त्या माध्यमातून करायला पाहिजे. त्याचबरोबर साहेब आमची सांगली जिल्ह्यामध्ये नाट्यमंडळी मांडली जाते. अनेक मोठमोठे कलाकार आमच्या ह्याच मातीमध्ये जन्माला आलेले, इथंच तयार झालेले. बरेच या ठिकाणी तुम्हाला सांगायला गेलं तर हृदयनाथ मंगेशकर असतील, लता दिदी असतील, असल्या आमच्या जिल्ह्यातले लोकशाहीर अण्णाभाऊसाठी सुद्धा आमच्या ह्याच मातीतील वळवा तालुक्यातील वाटेगावातील कवी पी सावळाराम सुद्धा हे आमचे येडेनिपाणीचे. या ठिकाणी शाहीर पठ्ठे बापूराव सुद्धा हरणाक्षाचे वळवा तालुक्यातले. त्याच पद्धतीनं अनेक असे कलाकार तुम्ही बघितलं. बालगंधर्व सुद्धा आपण बघतो जे पुण्यामध्ये बालगंधर्व थिएटर सुद्धा आहे. ते बालगंधर्व सुद्धा हे आमच्या सांगली जिल्ह्याच्या मातीतले. ग.डी. माडुळकर सुद्धा हे आमच्याच मातीतले. असे जे जे राज्याला या नाट्यमंडळीतून विविध कलाकार जे मिळाले हे आमच्या मातीतून मिळालेले आहे. परंतु साहेब आमच्या जिल्ह्याचं दुर्दैव असं आहे की ज्या पद्धतीने त्यांना प्लॅटफॉर्म तयार करून द्यायला पाहिजे होतं, ज्या पद्धतीने आमचे कलाकार मोठे होत आहेत त्यांना ज्या पद्धतीने प्लॅटफॉर्म तयार व्हायला पाहिजे त्या पद्धतीने थिएटरची कमतरता आमच्यामध्ये. माझी तर तुम्हाला विनंती, ह्या जिल्ह्यामध्ये असणारे सर्व नगरपंचायती असतील, नगरपालिका असतील, प्रत्येक ठिकाणी तुम्ही आम्हाला नाट्यमंदिर उभं करून द्या. एखादं मोठं ट्रेनिंग सेंटर आमचे या ठिकाणी कलाकार घडण्यासाठी ट्रेनिंग सेंटर मंजूर करून द्या की जेणेकरून आमचे जे कलाकार आज पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी जे जाऊन धडपडत आहेत त्यांना याच ठिकाणी काही ट्रेनिंग मिळावं, या ठिकाणी काम मिळावं. आता तुम्ही कोल्हापूरचं सुद्धा पुन्हा एकदा फिल्मसृष्टी तुम्ही मोठ्यानं उभा करताय. साहेब तुमचं त्या ठिकाणी सुद्धा मनापासून मला कौतुक करायचं आहे. त्या ठिकाणी सुद्धा आमच्या असणाऱ्या सांगली, सातारा, कोल्हापूरच्या कलाकारांना त्या ठिकाणी काम मिळाल्याशिवाय राहणार नाही साहेब. ह्या पद्धतीने आमची मागणी तुमच्याकडे सुद्धा विशेष लक्ष ह्या पश्चिम महाराष्ट्राकडे आणि त्या ठिकाणी सांगली जिल्ह्याकडे तुम्ही द्यावं हे नम्र विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला करतो. या ठिकाणी जास्त वेळ न घेता असंच प्रेम तुमचं आमच्या शिराळ विधानसभा मतदारसंघावर, सांगली जिल्ह्यावर असू द्या. एवढं या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बाबा. या ठिकाणी राज्याचे सांस्कृतिक मंत्री आदरणीय आमदार ॲडव्होकेट असित शेलार साहेब, या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आदरणीय सत्यजितराव देशमुख, आदरणीय सम्राट बाबा माळी, आदरणीय मकरंद देशपांडे साहेब, विक्रमराव पाऊसकर, शिंदे अप्पा, चिमनराव डांगे, देशीभाऊ शिंदे, सुखदेव पाटील, हनुमंतराव पाटील, के.डी. आबा पाटील, प्रसाद पाटील, रणजित सेनाई, जयराम पाटील, अशोक पाटील, जयकर कदम, अनिताताई धस, रुपालीताई भोसले, सुब्रत शिंदे, बाळासाहेब पाटील, हनुमंतराव पाटील, आदरणीय व्यासपीठ आणि जमलेल्या शेतकरी भावांनो, तरुण मित्रांनो आणि पत्रकार बांधवांनो, या ठिकाणी निश्चितच आदरणीय सत्यजित भाऊ असतील किंवा बाबा असतील यांनी आदरणीय शेलार साहेबांनी निश्चितपणानं आपल्या भागासाठी, महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक जे निर्णय घेतले त्याचा या ठिकाणी त्यांनी उल्लेख केलेला आहे. आणि निश्चितपणानं शेलार साहेब हे अभ्यासू नेतृत्व आहे. त्यांची अनेक भाषणं वेगवेगळ्या विषयावरती सभागृहामध्ये खऱ्या अर्थानं गाजलेली आहे. आणि निश्चितच ते विरोधी पक्षामध्ये असताना सुद्धा सभागृहामध्ये सगळ्या प्रश्नावरती आक्रमकपणानं
त्यांनी त्या ठिकाणी सर्वसामान्याची बाजू खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी लावून धरले आणि त्यांच्याकडं सांस्कृतिक खातं माहिती व तंत्रज्ञान खातं आलं आणि मला सुरुवातीला वाटलं की एवढा मोठा अभ्यासू माणूस यांच्याकडे काहीतरी वेगळं खातं असतं तर बरं झालं असतं, परंतु ते खातं मिळाल्यानंतर जागतिक दर्जा छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना दिल्यानंतर आम्हाला कळलं की सांस्कृतिक खात्याचा मंत्री जागतिक दर्जाचा आहे आणि निश्चितपणे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा दिल्यानंतर एक चैतन्य निर्माण या महाराष्ट्रामध्ये झालं. गणेश उत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा तर कधी आमच्या ध्यानीमध्ये नव्हतं. म्हणजे आम्ही सगळ्यांच्या घरात गणपती येतो, परंतु त्याला राज्याचा दर्जा मिळाला पाहिजे, राज्य उत्सवाचा दर्जा मिळाला पाहिजे. ते खऱ्या अर्थानं सांस्कृतिक खातं शेलार साहेबांच्याकडं आल्यानंतरच कळलं. आम्हाला वाटलं सांस्कृतिक खातं म्हणजे नुसतं सिनेमावाले नाटकवाले असंच असतंय, पण नंतर कळलं की त्याच्या पलीकडं आणि म्हणून सतुभाऊनं सुद्धा मोठी यादी या ठिकाणी नाट्यगृह मागितलं आणि सतुभाऊचा जिव्हाळा बघता निश्चितपणानं ते त्यांना नाट्यगृह देतील. कारण शेलारचा सतुभाऊचा चेहरा कसा आहे, त्या चेहऱ्याकडे बघितलं की वाटतंय दारिद्र्य रेषेत आहे का काय, पण त्यांचा तोंडाला एवढा चांगला की बरोबर दारिद्र्य रेषेतलं नाव वर काढते ते. आता घरकुल योजनेतलं नाट्यगृह तुम्हाला मिळतंय, काय काळजी करू नका. पण याबरोबर शेलार साहेबांना सांगेल की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हा एक मोठे व्यक्तिमत्व हे आमच्या मतदारसंघात आणि त्यांना भारतरत्न द्यावा ही त्या जनतेची मागणी आहे आणि आपण पुढाकार घेतला तर निश्चितपणानं लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा सुद्धा सन्मान होऊ शकतो. दुसऱ्या बाजूला पट्टे बापूराव ज्यांनी तमाशाच्या लावण्या लिहिल्या ते पट्टे बापूराव सुद्धा आमच्या वाळवा तालुक्यातले आहेत आणि म्हणून गुलाबराव बोरगावकर शेलार साहेब हा मोठा विनोदी कलाकार होता. दत्ता माणिक पुणेकर सह गुलाबराव बोरगावकर ही फार मोठी माणसं या परिसरामध्ये होऊन गेली, पण यांचं कुठं मोठं भव्य दिवस स्मारक झालं नाही, यांच्या आठवणीचा ठेवा कुठं उभा राहिला नाही आणि वाळवा तालुक्यामध्ये तर राहण्याचा प्रश्नच नाही. वाळवा तालुक्यामध्ये दुसऱ्यांची नावं कशाला कुणी द्यायचीच नाही, परंतु तुमच्या आशीर्वादानं क्रांतिशर नाना पाटील कृषी महाविद्यालय थोडं आम्ही सुरू करू शकलो तर आम्हाला वाळवा तालुक्यामध्ये सुद्धा एक मोठं असं सांस्कृतिक भवन आणि ही जी माणसं आहेत टी सावळाराम आमच्याच भागातले अशा अनेक दिग्गज माणसं अगदी कामेरीचे मला वाटतं नायकू आढाव प्रचंड मोठ्या तमाशे होऊन गेले. या माणसा पुढच्या पिढीला खरंच माहित नाही आणि त्यांचा इतिहास निश्चितपणाने माहीत झाला पाहिजे. मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो, स्वागत करतो. आपण चांगलं निर्णय घेतले. शेलारचे विरोधी पक्षात असताना आम्ही किसान सन्मान यात्रा क्रांतिशर नाना पाटलांच्या गावातनं काढली आणि त्या यात्रेची सुरुवात करायला ते आले मकरंद. तुम्ही होता, पण मकरंद भाऊ कसं आहे, विरोधी पक्षात आपण गेलो की सगळी माझ्याकडे येते आणि सत्ता आली की रस्ता बदलून जाते. तसं शहरात तुम्ही गेला नाही. पण बैलगाडीची शर्यत चालू झाली पाहिजे. सभागृहामध्ये अभ्यासपूर्ण मांडणी शेलार साहेबांनी केली आणि बैलगाड्या सुरू झाल्यानंतर पहिल्या बैलगाडीच्या शर्यतीच्या उद्घाटनाला सुद्धा पाठवलेला आदरणीय शेलार साहेबांनी. म्हणजे ते मुंबईत राहतात पण त्यांना भारतातलं कळतं आपलं दुखणं काय आहे. म्हणजे शेतकऱ्याच्या प्रश्नावर आले, बैलगाडीच्या प्रश्नावर आले,
छत्रपती शिवाजी राजांचा सन्मान झाला पाहिजे, त्यांच्या किल्ल्याचं जतन झालं पाहिजे, ही भूमिका त्यांनी घेतली. इथं कुंभार समाजाची मंडळी त्यांनी सत्कार केला. नुसतं सतुभाऊ बोलायला लागलो, उभा राहून घोषणा द्यायला लागले. म्हणजे तळागाळातला पारा बोलतेदार आदरणीय शेलार साहेब बरोबर घेऊन गेले. आणि म्हणून हा सगळ्या नागपंचमीचं सतुभाऊ बोलले. मी सभागृहामध्ये नागपंचमीचा विषय घेतला आणि शेलार साहेब म्हणले सदाभाऊ आज दिल्लीला मीटिंग आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये बारकाईनं जाऊन अभ्यास करून काम करण्याची प्रचंड तयारी. आणि सगळ्यात महत्वाचं काय की मुंबईमध्ये कुणालाही अंगावर घेण्याची तयारी असणारं व्यक्तिमत्व म्हणजे अजित पवार. ते योग्य वेळी टीव्हीवर येऊन बोलते की असं बोलतोय की पुढचा घडी झोपूनच जातोय. म्हणजे प्रचंड कायद्याचा अभ्यास आहे, प्रश्नाचा अभ्यास आहे. आणि अभ्यासू वृत्तीनं प्रत्येकाला ते विरोधी पक्षात होते, आमदार होते, आम्ही त्यांच्या जवळ जायचो. ते शिक्षण मंत्री झाले, ज्यावेळी मी त्यांच्याकडे गेलो, आताही आम्ही जातो. पण जवळ गेलेल्या माणसाला आपलेपणा काय असतो तो खऱ्या अर्थानं त्यांच्याकडे शिकण्यासारखा आहे. त्यांची राहणीमान आपल्याला कशी दिसते, एकदम साधा गडी, पण ते साधं बिधं नाही एकदम साधा. म्हणजे सामान्य माणसाला आपलासा वाटणारा माणूस. कधीही फोन लावा, फोन उचलला. मी एकदा फोन लावला, मी म्हटलं मला जरा ते क्रिकेटचे अध्यक्ष होते, मी म्हटलं मला जरा 2 तिकीट देताय का, म्हटलं मला बघायला जायचं आहे. लगेच मला 2 तिकीट सतुभाऊ पाठवून दिले. आणि माझ्या आयुष्यामध्ये तिने पाठवलेल्या तिकीटवरच मी क्रिकेट बघायला गेलो. म्हणजे मी कधी क्रिकेट बघितलं नाही बरं. मी लहानपणी शेलार साहेब क्रिकेट खेळलो. एकदा 4 गेला. तेव्हा कसा गेला, बॉल तिकडं जोरात आला, मी खाली वाकलो, डोक्यावर बसला, 4 निघून गेला. म्हणजे बॅटवर 4 गेलाच नाही, माझा डोक्यावर गेला. म्हणजे त्याच्यानंतर मुंबईला मी त्यांच्या तिकीटवर ते बघायला गेलो. आमचं देशमुख म्हणत असं पैसे दिलं का, कसं द्यायचं पैसे. आता तुम्ही जेवण फुकटच देणार आहे ना. तर निश्चितपणानं या मतदारसंघाचा सुद्धा चांगला विकास करण्याचा दृष्टिकोन आदरणीय सतुभाऊने घेतला. शेलार साहेबांना एवढंच सांगेन, आम्ही सगळी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा भारतीय जनता पक्षाचा झेंडा आम्ही फडकू, एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आदरणीय अशी जी शेलार साहेबांचे आणि या शिराळा विधानसभा मतदारसंघाचे जे संबंध आहेत ते घेण्यासाठी शिवाजीराव देशमुख साहेबांच्या काळापासूनचे आहेत. पक्षभेद असतील, वेगवेगळ्या पातळीवरच्या असणाऱ्या राजकीय भिंती आहेत, त्या भिंतीच्या पलीकडचं असणारं नातं जे होतं ते नातं घेण्यासाठी शिवाजीराव देशमुख साहेबांचं आणि आशिष शेलार साहेबांचं होतं. म्हणून मधल्या काळामध्ये ज्यावेळेस ऑगस्ट महिन्यामध्ये खूप मोठ्या पद्धतीने पाऊस पडला, त्याच वेळेस आपला हा कार्यक्रम ठरला होता. पण महापूर सदृश्य परिस्थिती असल्यामुळं आपण तो कार्यक्रम पुढे ढकलला आणि शेलार साहेबांनी आपल्याला आजची ही तारीख दिली. आणि या आजच्या दिवशी आपण आज आदरणीय शेलार साहेबांचा इथं सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. ते आपल्या आजचे सत्कारमूर्ती आणि महाराष्ट्र राज्यामध्ये एक परखड व्यक्तिमत्व, सचोटीनं बोलणारे, संघटनेवरती मातेसमान प्रेम करणारे, कार्यकर्त्यांच्या वरती भावाप्रमाणे प्रेम करणारे आणि वेगवेगळ्या असणाऱ्या खात्यांच्या मार्फत त्यांना जी जी संधी मिळालेली आहे, मग शिक्षण विभाग असेल, उच्च शिक्षण विभाग असेल, सांस्कृतिक कार्य विभाग असेल, आज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल, या सगळ्या असणाऱ्या त्यांच्या विभागातून सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या देशातल्या कार्यकर्त्याचं हित जपण्याचा प्रयत्न करणारे
एक अत्यंत उमद व्यक्तिमत्व आदरणीय आशिषजी शेलार साहेब, इथे उपस्थित असलेले आमचे दुसरे बंधू सहकारी, महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यांनी राज्यमंत्री म्हणून कृषी खात्याचे पाणी पुरवठा विभागाची अत्यंत चांगली दमदार अशा पद्धतीची धुरा सांभाळली ते आदरणीय सदाभाऊ खोत साहेब, आमचे सर्वांचेच आदरणीय मार्गदर्शक आदरणीय भाऊ देशपांडे साहेब, विक्रमबाबा पावसकर साहेब, इथे उपस्थित असलेले ज्यांनी आता मनोगत व्यक्त केले ते आमचे बंधू सहकारी सन्माननीय सम्राटबाबा महाडिक साहेब, सन्माननीय चिमणभाऊ डांगे साहेब, CB आप्पा, उपस्थित असलेले सन्माननीय सुखदेवरावजी पाटील साहेब, सन्माननीय प्रसादजी पाटील, उपस्थित असलेले जयसिंगरावजी शिंदे साहेब, रणजित भैया, हनुमंतरावजी पाटील, उपस्थित असलेले आमच्या भगिनी अनिताताई धस, महिला मोर्चाच्या अध्यक्षा, उपस्थित असलेले आदरणीय केडियाबा, आमचे सर्वांचे त्रिकुटुंबीय मार्गदर्शक आमचे काका आदरणीय संपत भाऊ, सन्माननीय अशोकरावजी पाटील, आदरणीय आनंदरावजी पाटील, सन्माननीय बाळकू शंभू पाटील साहेब, केळाजी पाटील, सम्राट सिंहजी शिंदे, शेखरजी कदम, इथे उपस्थित असलेले सन्माननीय बाजीरावजी शेडगे, सन्माननीय भोजराजी घोरपडे, सत्यजितजी पाटील, आपल्या या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय कुलदीपजी निकम, शिरा शहराचे अध्यक्ष, मंचकावर उपस्थित असलेले सर्वच आदरणीय मान्यवर सहकारी बंधू भगिनी आणि जमलेले सर्वच आपल्या असणाऱ्या ह्या भारतीय जनता पक्ष, आपल्या असणाऱ्या ह्या महायुतीच्या सरकारवर प्रेम करणारे सर्व सहकारी कार्यकर्ते, आपण आज सगळी मंडळी आपली शेतामधली कामं असतील, वेगवेगळी असणारी अन्य कामं सोडून आपल्या नेत्याला इथं ऐकण्यासाठी आवर्जून उपस्थित आहात आणि आपले सर्वांचेच नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये आम्हाला जी विधिमंडळामध्ये काम करण्याची संधी मिळाली, त्या संधी माध्यमातून पहिलं जर आम्ही काही काम करू शकलो असतो तर या असणाऱ्या मतदारसंघाचे जे वेगवेगळे विषय आहेत त्या वेगवेगळ्या विषयांना वाचा फोडण्याचं काम आम्ही करण्याचा प्रयत्न केला आणि पहिलं भाषण मी जे केलं ते पहिलं भाषण डिसेंबरच्या असणाऱ्या आपल्या अर्थसंकल्पाच्या म्हणजे पुरवणी अर्थसंकल्पाच्या चर्चेच्या संदर्भात होतं. त्यावेळेस एक चिठ्ठी आली मला आणि ती चिठ्ठी होती आशिष शेलार साहेबांची. ती चिठ्ठी अशी होती, अत्यंत चांगलं अभ्यासपूर्ण तुम्ही बोला, असेच बोलत राहावा, सहकार्याचा उत्साह कसा वाढवायचा याचे एक मूर्तिमंत वास्तुपाठ जो आहे तो त्यांच्यात त्या असणाऱ्या आचरणातून आम्हाला दिसला आणि त्यानंतर बदल प्रत्येक विषय असेल. मला तुम्हाला सांगणं गरजेचं वाटतं, आमचे हेमंत रासने साहेब आहे, सदाभाऊ हेमंत रासने साहेब एक विषय त्यांनी घेतला होता, लक्ष्मीने घेतली होती की ते स्वतः दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे अध्यक्ष आहेत आणि रासने साहेब म्हणले की मी रासने साहेबांच्या बाजूला बसतो. रासने साहेब म्हणले की मला ह्या विषयावरती बोलायचंय, मला या असणाऱ्या गणेश उत्सवाचा जो आमचा पुण्याचा जो उत्सव आहे त्या उत्सवाला एक वेगळ्या पद्धतीचा दर्जा, आंतरराष्ट्रीय दर्जा आहे, तो दर्जा आम्हाला प्राप्त करायचा आहे. आणि योगायोगाने तिथनं आमचे सांस्कृतिक कार्यमंत्री निघाले होते, ते म्हणले मीच उत्तर देणार आहे आणि उत्तर तुम्ही सगळीजण शांत बसून ऐका, तुम्ही आवाज व्हाल. त्या उत्तरामध्ये आपल्या सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी सांगितलं नुसतं पुण्यासाठी नाही तर महाराष्ट्रासाठी आम्ही हा राज्य महोत्सव गणेश उत्सवाला जो राज्य महोत्सवाचा दर्जा दिला, नुसता राज्य महोत्सवाचा दर्जा देणं म्हणजे तुम्हाला काहीतरी विशेष अशा पद्धतीची उपाधी दिलेली नाहीये, तर सर्व भक्ती मंडळ जे आहे भाऊ आपल्या असणाऱ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या भक्ती मंडळांना इथनं पुढं त्यांनी रजिस्ट्रेशनचं सर्टिफिकेट दाखवायचं आणि 25,000 रुपये चेक त्यांनी घेऊन जायचा, असा हा भारतीय आपल्या असणारे महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आदरणीय सन्माननीय आशिषजी शेलार साहेबांनी घेतलेलं आहे. इथे या निमित्तानं कुंभार समाजाला सुद्धा त्यांचा सत्कार केलेला आहे. मला वाटतंय सगळी मुंबई जशी मराठवाडी मधल्या काळामध्ये आढळली होती तशी कुंभार समाजाचं सुद्धा खूप मोठ्या पद्धतीने आंदोलन झालं. पीओपीच्या असणाऱ्या बंदीच्या बाबतीत सगळ्यात अवघड काम जे होतं ते अवघड काम आमच्या आशिषजी शेलार साहेबांनी केलं. त्यांनी मुंबईमध्ये आणि त्याच्या पुढचं जाऊन पर्यावरण खातं म्हणजे असं खातं
मुख्यमंत्री महोदयांना मी आदरणीय आशिषजी शेलार साहेबांच्या बरोबर तिथे गेलो आणि मुख्यमंत्री महोदयांना आम्ही विनंती केली, साहेब आम्ही गोरक्षनाथ महाराजांची भक्त आहोत, आमची आपल्याकडे काही अपेक्षा नाही. ज्या गोरक्षनाथ महाराजांनी अलग निरंजन म्हटलं आणखी ह्या असणाऱ्या मातीच्या नागाचं रूपांतर हे जिवंत नागामध्ये झालं, त्या गोरक्षनाथ महाराजांचे ते जे असणारे आशीर्वाद आहेत त्याचं परत एकदा या निमित्तानं तुमच्या काळामध्ये आम्ही जॉईंट शहासाहेबांनी तर आपल्याला जाहीर सभेमध्ये तशा पद्धतीची अभिवचन दिलं होतं. भूपेंद्र यादव साहेबांच्याकडे त्या संदर्भातला पाठपुरावा आदरणीय शेलार साहेबांनी केला. सातत्यानं त्यांनी या संदर्भातला तगादा जो आहे तो तगादा आपल्या असणारे वनमंत्री आदरणीय गणेश नाईक साहेबांच्याकडे लावतात. आपले पीसीसीएफचे राव साहेब आहेत यांच्या पाठीमागे तर मला वाटतं त्यांच्या ऑफिसची लोक सातत्यानं काय झालं, कधी होणार, कशा पद्धतीने आपली पुढची कारवाई होणार या संदर्भातला पाठपुरावा केला आणि त्याचा परिपाक असा झाला की 27 तारखेला संध्याकाळी बरोबर 5:11 हा असणारा नागपंचमी म्हणजे लोक शिक्षणासाठी आध्यात्मिक, धार्मिक, सांस्कृतिक, पारंपरिक पद्धतीनं याचं प्रबोधन व्हावं अशा पद्धतीचा जी.आर. काढण्याचं एक ऐतिहासिक काम केंद्र सरकारच्या वन खात्याच्या माध्यमातून झालेलं आहे. म्हणून मला सांगणं गरजेचं आहे, या देशामध्ये लष्कराचा कायदा आणि लष्कराच्या कायद्याबरोबर जर समजा सगळ्यात जटिल जर कुठला कायदा असेल तर तो वन खात्याचा कायदा आहे. तिथं जर समजा कोण आमचे कुसाईवाडीचे आणि दोंडेवाडीचे लोक असतील किंवा खिरोड्याचे लोक असतील तर त्यांना विचारा, 50 मीटर रस्ता वन खात्याला अडवला होता, अनेक वर्ष तो रस्ता करू शकले नाही. आता तुम्ही सुद्धा तुमच्या असणाऱ्या कॉलेजच्या अवतीभोवती जर वन खात्याचं समजा जर कुठं भाग असेल तर तिथं जरा बांधकाम करायला आपण गेलो तर त्या बांधकामाच्या बाबतीत लगेच तुम्हाला नोटीस पाठवायला सुद्धा मागे पुढे हे वन खात्याची लोक बघत नाहीत. पण ह्या वन खात्याच्या असणाऱ्या केंद्र सरकारच्या आपल्या असणाऱ्या सरकारच्या पुढे अमित भाई शाह साहेब असतील, आदरणीय भूपेंद्रजी यादव साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, यांच्या पाठीमागं सन्माननीय आशिषजी शेलार साहेबांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्याचा परिपाक असा आहे की सहकार्यानं आपल्याला परंपरागत आपल्या असणाऱ्या उत्सवानं आपल्याला ही नागपंचमी साजरी करण्याची एक अत्यंत चांगली अशा पद्धतीची संधी मिळाली. माझी आशिष शेलार साहेब आपल्याकडनं अपेक्षा आहे की हे जागतिक आकर्षणाचं आध्यात्मिक आणि सांस्कृतिक केंद्र व्हावं. हे 32 शिरावटांचा हित तोरणाच्या असणाऱ्या संगमावरती गोरक्षनाथ महाराजांचा मठ आहे आणि गोरक्षनाथ महाराजांची आख्यायिकेच्या बाबतीत मी सांगण्याची गरज नाही. इथं पलीकडे मच्छिंद्रनाथ होते, मच्छिंद्रनाथ गड आहे आणि इथं गोरक्षनाथ महाराजांचं वास्तव्य होतं. वेगवेगळ्या ठिकाणावर जर तुम्ही माहिती घेतली तर जवळजवळ 850 ते 1000 मठ महाराष्ट्र देशभर आहे आणि ह्या असणाऱ्या मठांमधलं खूप मोठ्या पद्धतीनं धर्मसंस्काराचं काम सुरू होतं. मी मगाशी सुद्धा आपल्याला विनंती केलेली आहे, सदाभाऊ आपण सुद्धा सातत्यानं या संदर्भाचा तगादा लावताय. आपण सगळ्यांनी मिळून आता जसं सिंहस्थ कुंभमेळा आपला जो नाशिकमध्ये होणार आहे त्या सिंहस्थ कुंभमेळ्याचा जो शेवट आहे तो शेवट झाल्यानंतर तिथली सगळी झुंड जी आहे ती गोरक्षनाथ महाराजांच्या आपल्या या मठामध्ये येतील. त्यावेळेस माझी विनंती आहे की त्या असणाऱ्या गोरक्षनाथ महाराजांच्या मठाचं सगळं सुशोभीकरण जे आहे ते महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आपण करण्याच्या संदर्भातलं अभिवचन या आम्हाला द्यावं. मगाशी आमचे बंधू सहकारी सन्माननीय सम्राटबाबा बोलले की आपल्या सांगली जिल्ह्याला खूप मोठी ऐतिहासिक अशी सांस्कृतिक परंपरा आहे. खरं आहे, आपल्या पहिला आमदार कोण होत्या? सरोजिनी बाबा, त्या सुद्धा प्रसिद्ध कवयित्री होत्या. आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये तर आता परवाचं साहित्य संमेलन झालं, त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होत्या? दादा भवानी. आणि त्याच्या पुढे दीनानाथ मंगेशकर, मास्टर दीनानाथ मंगेशकर कुठले आहेत? ते आपल्या सांगली जिल्ह्यातले. पट्टे बाबांच्या बाबतीतला उल्लेख झाला, बाळ गंधर्वांच्या बाबतीतला उल्लेख झाला. शंकरराव खरात की जे खऱ्या अर्थानं ग्रामीण मातीतला गरीब परिस्थितीतनं निर्माण झालेला एक अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीचा साहित्यिक जो आहे, जो आटपाडीच्या असणाऱ्या त्या निवडून जिथं निर्माण होतात त्या निवडुंगातनं निर्माण झालेली ती प्रवृत्ती की ज्या प्रवृत्तीनं नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या असणाऱ्या एका अग्रगण्य विद्यापीठामध्ये कुलगुरू होण्याचा सुद्धा मान मिळाला. ते सुद्धा आमच्या ह्या सांगली जिल्ह्याचे आहे. आज या निमित्तानं मला तुम्हाला सांगावं असं वाटतं केशवराव
आपल्या सगळ्या नाट्यगृहाचा चेहरा मोहरा बदलून देण्याच्या संदर्भातला निर्धार जो आहे तो आपल्या महाराष्ट्र सरकारने केलेला आहे. बंधूंनो, माझी या निमित्तानं आपल्या असणाऱ्या मंत्री महोदयांच्याकडनं ही अपेक्षा आहे. शिराळा सुद्धा साहेब ही कशा पद्धतीची एक अत्यंत आगळीवेगळी अशी पार्श्वभूमी आहे. इथं सुद्धा अनेक असणारे प्रयोग करणारे चांगले गायक आहेत, चांगले नाटककार आहेत. या असणाऱ्या सगळ्यांची इच्छा आहे एक आम्हाला बंदिस्त नाट्यगृह द्या आणि आम्हाला खुलं नाट्यगृह द्या. त्या माध्यमातून आमच्या असणारी प्रतिभा जी आहे आमच्याबद्दल समजा जर कोण चांगला जर वसंत कानेटकर होत असेल, कोण जर या निमित्तानं चांगला जर या निमित्तानं अभिनेता होत असेल, कोण गायक होत असेल, कोण कवी होत असेल, आमचे रियाज करण्यासाठी, आमच्या तालमी घेण्यासाठी, आमच्या वेगवेगळ्या पद्धतीचे या संदर्भातले जे क्लासेस आहेत ते क्लासेस घेण्यासाठी आम्हाला तशा पद्धतीची मदत व्हावी. आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांचा असणारा आपला जो भुईकोट किल्ला आहे त्या भुईकोट किल्ल्याच्या संदर्भात सुद्धा बोलणं गरजेचं आहे. आदरणीय आशिषजी शेलार साहेबांनी एक महत्वपूर्ण काम केले. म्हणजे मगाशी सदाभाऊ म्हणत होते युनेस्को काय आहे. एकदा शेलार साहेब यांना आपण सगळ्यांनी एक चांगल्या पद्धतीनं गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड ट्रिपला पाठवून देऊया पॅरिसमध्ये, की जिथं युनेस्कोच्या असणाऱ्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला कळेल की ह्यांनी काय काय पापड केले असतील की ज्यामुळं जिंजीपासून ते अगदी तुमच्या ह्या रायगडापर्यंतची सगळी ती असणारी छत्रपती शिवाजी महाराजांची जिवंत अशा पद्धतीची जी स्मृतीस्थळं आहेत त्या जिवंत स्मृतीस्थळांना उद्याच्या काळामध्ये जगाच्या व्यासपीठावरती घेऊन जाण्याचे एक अत्यंत म्हणजे काम हे आशिषजी शेलार साहेब आणि आपल्या सर्व सहकार्याने केलेलं आहे. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेतून खऱ्या अर्थानं त्यांची कल्पकता दिसते, त्यांच्यातल्या असणारी काम करण्याची वृत्ती दिसते, त्यांचं धाडस दिसतं, त्यांचे वेगवेगळ्या विषय समजून घेऊन ते पटवण्याची त्यांची जिद्द दिसते. म्हणून माझी या निमित्तानं शेलार साहेब एवढीच इच्छा आहे. आता स्मारक निश्चितपणे होईल. सरकार त्यासाठी 12 कोटी रुपयाचा त्यांनी निधी मंजूर केलेला आहे. स्मारकाच्या बाबतीतली सगळी प्रक्रिया पुढची होईल. पण जसं आपण राजस्थानमध्ये गेलो तिथं आमेर फोर्ट बघितला की आमेर फोर्ट मध्ये लाईट अँड साऊंड शो असतो. तुम्ही उदयपूरला जावा, उदयपूरमध्ये सुद्धा तिथं लाईट अँड साऊंड शो आहे की तिथं राणा प्रताप जिवंत असल्यासारखं आपल्याला वाटतं. त्याची आमची इच्छा आहे. पाऊस कसा आहे आपल्या असणाऱ्या सर्व मावळ्यांना, सर्व धारकऱ्यांना, सर्व आमच्या असणाऱ्या सहकाऱ्यांना या निमित्तानं जिवंतपणाचा एक संभाजी महाराजांच्या अस्तित्वाचा एक अनुभव आपण देण्यासाठी काही ना काहीतरी प्रोव्हाइड करावं. इथं आपल्याला बोलण्यासारखं बरंच आहे. फक्त मला एवढंच सांगायचं आपल्याकडं इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी खातं आहे. ते खातं सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे. या खात्याच्या मार्फत सुद्धा अजूनही काही ठिकाणी आपल्याकडं कनेक्टिव्हिटीचा अभाव आहे. आमच्याकडे खुलदापूरला आपण गेला तर खुलदापूरमध्ये परवा दिवशी मला वाटतं एका असणाऱ्या सहकार्यांनी विरोधी विचाराच्या एका बैठकीमध्ये सांगितलं की एका पोलिंग बूथ मध्ये या शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये आमच्या उमेदवाराला एकही मत पडलेलं नाही. मग हे कुठंतरी काहीतरी गडबड आहे. आता काही गडबड नाही साहेब, सगळी माणसं तुम्ही एकदा यावरती खुलदापूरला तिथं तुम्हाला दिसतील 334 ते 334 माणसं हात वरती करून सांगतील की आम्ही कमळावरती आहोत, आम्ही नरेंद्र मोदी साहेबांच्यावर प्रेम करतो. अशा पद्धतीचा एक अत्यंत निर्धारात्मक बाणा ह्या मंडळींनी घेतलेला आहे. त्यांना आज ही त्यांच्या मोबाईलवरून त्यांच्या असणाऱ्या जवळच्या घरच्या लोकांसोबत बोलता येत नाही. तर ती अडचण आपण ह्या पुढच्या काळामध्ये आपल्या ह्या ग्रामीण भागातल्या काही गावातली कनेक्टिव्हिटीचा जो अभाव आहे तो दूर करावा. इथनं खाली गेलो तर ज्या ठिकाणी मला वाटते नाणीज आहे, नाणीजचा जो आश्रम आहे त्या आश्रमाच्या बाबतीत सुद्धा बोलणं गरजेचं आहे. साहेब आपण धर्माधिकारी साहेबांना मधल्या काळामध्ये एक महत्वपूर्ण असा आपला जो पुरस्कार आहे महाराष्ट्र भूषणाचा तो देऊन तुम्ही सन्मानित केलं, तुमचे आभार. पण त्याचबरोबर सद्गुरू नरेंद्राचार्य महाराज जे आहेत नाणीज आश्रमचे प्रमुख त्यांना सुद्धा आपण महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा अशा पद्धतीची ह्या असणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी विनंती करतो. कारण का त्यांचे सर्व वक्तव्य हे सातत्यानं ही वसुंधरा, ही असणारी पृथ्वी, ही मानवता आणि या मानवजातीमध्ये असणारे वेगवेगळ्या पद्धतीचे पंथभेद, पक्षभेद, मनभेद हे दूर व्हावे आणि ही एक अत्यंत निरामय अशा वातावरणामध्ये मोठी व्हावी यासाठी प्रयत्न करतात. म्हणून माझी आपल्याकडनं विनंती आहे, अपेक्षा आहे की आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण या संदर्भात निश्चितपणे काही ना काहीतरी ठोस आम्हाला सांगावं. आज आपण इथं आला, मी परत एकदा हृदयपूर्वक आपला ऋणनिर्देश करतो की आपण या असणाऱ्या शिराळा विधानसभा मतदारसंघाचे जे काही महत्वपूर्ण विषय आहेत
महत्त्वपूर्ण विषयाबद्दल नागपंचमीच्या विषयाच्या बाबतीत अग्रेसर अशी भूमिका घेतली. मला वाटतं जसं काय जणू काय नवनाथच तुमच्या त्या काळामध्ये संचालले होते, अशा पद्धतीचा संचार मला अनुभवायला मिळत होता. तुम्हाला पटणार नाही, मी विधिमंडळामध्ये माझा एक प्रश्न होता शिक्षण विभागाचा. दादा भुसे साहेबांच्या वरती मी दिला पत्र पाठवलं होतं आणि तो प्रश्न आला होता, पहिल्या नंबरचा होता. मला प्रश्नावरती बोलायचं नव्हतं कारण का शिक्षण खात्यामध्ये तुम्हाला माहित आहे पट कमी झालेला आहे, मोठ्या मोठ्या इमारती झालेल्या आहेत आणि सगळे जे पालक आहेत ते पालक मुलांना घेऊन निघाले मुंबईला, त्या संदर्भात बोलायचं होतं. साहेब म्हणले नाते तुम्हाला सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही मुंबईवरून दिल्लीला जावा, दिल्लीला जाऊन त्या बैठकीमध्ये बसा आणि ती बैठक साहेब टर्निंग पॉईंट ठरली. त्या दिवशी त्या बैठकीच्या नंतर माझा जीव पडला. पण हे शेवटी सगळं टेक्नॉनिकल विषय होता, त्यामुळं आम्ही सगळ्या मंडळींनी ठरवलं हे आपण सगळी मंडळी अत्यंत शांतपणानं या संदर्भातली चर्चा न करता 27 तारखेला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपण सगळी मंडळी शांत राहूया आणि नंतर जो काही पॉट आहे तो पॉट सगळ्या लोकांनी बघितला. या पुढच्या काळामध्ये सुद्धा शिराळा विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत मला एवढंच सांगायचं दिसत आहे की आपण मुंबई भाजपचे अध्यक्ष होता त्या काळामध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या पद्धतीचं असं जे एक अश्वमेध जो आहे तो अश्वमेध त्यावेळेस तुम्ही यशाचा अनुभवलेला आहे. मुंबईमधल्या आपल्या असणाऱ्या सर्व चाकरमानी सर्व मुंबईतल्या शिराळ्यातल्या लोकांना माझी विनंती आहे की उद्याच्या काळामध्ये आदरणीय आशिषजी शेलार साहेबांचे, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे आणि आपल्या असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व सहकार्यांचे हात बळकट करण्यासाठी आपण सगळ्या मंडळींनी प्रयत्नांची शिकस्त करावी आणि आपल्यासाठी त्यांनी केलेले जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांना आपण या निमित्तानं निश्चितपणे आपण सहकार्य करून त्यात उतराई होण्याचा निश्चितपणे आपण प्रयत्न करावा अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. परत एकदा आशिष शेलार साहेब आपण आला त्याबद्दल आपले हृदयपूर्वक आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नागपंचमीची वेळ या ठिकाणी उल्लेख केला, सत्यजित देशमुखांनी केला. 2002 ला मी चुकत नसेल तर न्यायालयाने अंतरिम आदेश सांगितलं नागपंचमी होऊ शकत नाही कारण बरोबर ते आयोग याच्यावर जात नाही. प्राणी मात्रावर आणि निसर्गावर प्रेम करणारी या जगातली कुठली संस्कृती असेल तर ती हिंदू संस्कृती आहे, तो मराठी माणूस आहे, तो आपला महाराष्ट्र आहे आणि त्या मुलांशी तडजोड करण्याचं कारणच नाही. पण हजारो वर्षाची आमची परंपरा 2002 ला कुठल्याही कारणाने खंडित झाली आणि ज्या परंपरेचा उल्लेख नाथ लीलामृतमध्ये आहे, करवीर महात्म्यामध्ये आहे, समर्थ रामदासांच्या श्लोकामध्ये आहे, महाराष्ट्र शासनाच्या 1969च्या गॅझेटमध्ये आहे आणि बालभारतीच्या धड्यामध्ये पण आहे. नागपंचमी बंद झाली. शल्य आमच्या मनात होतं आणि सत्यजितजी देशमुख या ठिकाणी देशाचे गृहमंत्री यांच्याशी तुम्ही संवाद संपर्क केला. भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेतृत्वाने अमित यांची विनंती केली सभागृहामध्ये. त्यावेळेला आम्हाला सत्यजितजी भेटले, म्हणाले आता रस्ता कसा निघेल. मी म्हटलं गोरक्षनाथ महाराज आहेत, रस्ता निघेल आम्हाला लागू. उपेंद्र देवांशी संपर्क, मुख्यमंत्र्यांची बैठक, आमचे ते राव त्यांच्याशी संपर्क, पुन्हा एकदा मला संपर्क यांना दिल्लीला धाडलं आणि त्या ठिकाणी पहिल्यांदा आध्यात्मिक, धार्मिक आणि शैक्षणिक प्रबोधनासाठी 27 जुलै 2025 ला त्याची परवानगी मिळाली. नागपंचमी आपण साजरी केली. मित्रांनो, गणेशोत्सवाचा उल्लेख केला. हे आमचे बंधू बसले, देशोधडीला लागण्याच्या आमच्या मूर्तिकारांची आज्ञा करण्याची परिस्थिती. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश होता, मूर्त्या बनवू नका, डिस्प्ले करू नका, विकू नका. हे पाप काँग्रेसचं होतं. त्या काळामध्ये 1920-20च्या गाईडलाईन, खरं तर आज मी तो सगळा विषय मांडत नाही, पण एकच मुद्दा मांडतो. ही बंदी आली त्यामध्ये असलेला न्यायालयासमोरचा दावा जो होता तो एका समाज संस्थेने केला होता. तो नदी प्रदूषित होते कशामुळे, तर गंगा घाटमध्ये असलेल्या आमच्या अंतक्रिया ज्या होतात
त्याच्यामुळे गणपतीचा विषय नव्हता. तो विषय सुद्धा आयोगच होता, पण त्याच्यावर भाष्य करत नाही. काँग्रेसच्या सरकारने गंगा घाटच्या त्या प्रकरणातल्या दाव्यामधल्या गोष्टीला प्रतिज्ञापत्र लिहिताना सांगितलं, होय आमच्याकडे गणपती सुद्धा. अरे बाबा, गणपतीचा विषयच नव्हता. तुम्ही गणपती तिथे घालण्याचा विषय काय आला? न्यायालयाचे आदेश आले आणि मग नरेश बाबूला आमच्या सगळ्या मित्रांनी लढा दिला. त्यावेळेला मी म्हटलं, खातं माझ्याकडे नाही आहे, पण माझ्या IT विभागाअंतर्गत विज्ञान आयोग जरूर आहे. त्या विज्ञान आयोगाच्या माध्यमातून मी प्रयत्न करतो. विज्ञान आयोगाचे अध्यक्ष अनिल काकोडकर समितीसमोर विषय मांडला, त्यांनी अभ्यास केला, त्याच्यावरची माहिती घेतली, सर्वे रिपोर्ट दिला, अंतिम रिपोर्ट आला, न्यायालयासमोर मांडला आणि न्यायालय जे देऊच शकणार नाही म्हटलं, त्या गणेशोत्सवाच्या मूर्ती बनवणं, विकणं आणि विसर्जित करणं सगळ्याला परमिशन मिळाल्या. बाबाकडे आणि म्हणून कठीण पेपरच मला नाही आणि माझं सौभाग्य असतं. पण मनामध्ये ज्यावेळेला शंका येते ती या वेळेला येते की अशाच सगळ्या घटनांबाबतीत ती लोक आडवी काय करतात. गणेशोत्सवाला आडवी येतात, नवरात्रीच्या मूर्त्यांना आडवी येतात, दांडियाला वेळ किती असता बजाच्या आडवी येतात, नागपंचमीला आडवी येतात. याच घटनाक्रमामध्ये न्यायालयासमोर जाऊन अन्य पद्धतीने ही लोक आडवी काढतात आणि मंडळी कोण आहे? ही सर्व मंडळी, त्याचा धोका तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे. या सर्व मंडळींच्या मागे आपल्या प्रथा, परंपरा, व्यवस्था, धार्मिक निष्ठा आणि आपल्या विश्वास असलेल्या आंतरिक मनशांतीच्या विषयामध्ये येणारी आडव्या लोकांच्या मागे शहरी नक्षलवादी, हे शहरी नक्षलवादी आहेत आणि त्यांचे चेहरे वेगळे वेगळे आहेत. तरी काँग्रेसच्या रूपाने आजकाल वाटा सेनेच्या रूपाने. अरे उद्धवजींना आमचा सवाल आहे, तुम्ही वेगळी हिंदुत्वाची गोष्ट करताय, पण मला तर आजपर्यंत मला कोणाच्या परिवारात बोलायचं नाही. सगळ्यांचा सन्मान करून सांगतोय, आम्हाला आजपर्यंत तुमच्या घरातल्या कुठल्याही भगिनी आणि आमच्या बहिणी वटपौर्णिमेची पूजा करताना कधीच दिसणार नाही. कुठला हिंदुत्व ठाकरे उद्धवजी तुम्ही आम्हाला सांगताय? तुम्ही हिंदुत्वाच्या गोष्टी मांडताय. पवार साहेब, तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांच्या गोष्टी मांडताय. मला तर कुठल्या बैलपोळ्याची पूजा करताना कधी पवार साहेब उद्धवजी दिसले नाही. आम्हाला या ठिकाणी प्रश्न उपस्थित करायचा आहे. तुमच्या माझ्या घरात श्रावणात हरतालिका होते, पण या ठाकरे आणि पवार परिवाराचा कोणी हरतालिकेचा उपवास करताना आम्हाला दिसला नाही. या बंबत भोलेनाथाचं नाव घेऊन आम्ही आमची शांती अनुभवत असतो. त्या महाशिवरात्री शंकर मंदिरात जाताना मला कधी ठाकरे आणि पवार परिवार दिसलेला आहे. मला एक प्रश्न उपस्थित करायचा आहे, नागपंचमीला नागाची पूजा करताना कधी ठाकरे आणि पवार परिवार आम्हाला दिसलं नाही. तिथं सोडाच, या मुंबईत राहून त्या चैत्यभूमीवर संविधानकर्त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अभिवादन करून नतमस्तक व्हायला मुख्यमंत्री असताना एकदाच उद्धवजी सोडून त्या पूर्वी त्या आधी कधीच गेले. ही मंडळी वेगळी आहे. यांना महाराष्ट्रातल्या भूमीतल्या, मातीतल्या सण, उत्सव, परंपरा, महानुभव, महाव्यक्ती यांच्याशी काही देणं नाही. यांना केवळ राजकारण आणि या आपल्या असलेल्या परंपरा आणि महाराष्ट्र धर्म यामध्ये यांची कधीच सहभाग नाही. आणि म्हणून माझा सन्मान जर तुम्ही केला असला तरी धोका जो आहे तो या शहरी नक्षलवाद्यांचा आणि वेगळी महाराष्ट्रावर प्रेम दाखवणाऱ्या या पवार आणि ठाकरेंच्या राजकारणाचा आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून याचं उत्तर एकच आहे, त्याचा उल्लेख आमच्या सदाभाऊंनी केला. जर त्यांना निवडणुकीची भाषा करत असेल
स्पर्धेचा विषय आहे. त्यांनाच निवडणुकीची भाषा करत असेल तर येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा त्यांनी त्याला पाणी बघल्याशिवाय खाऊ नका. मला या ठिकाणी बोलवलं, माझा सन्मान केला, माझे 4 शब्द ऐकून घेतले, त्याबद्दल मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एका सगळ्या समाजाने जोरदार आई शपथ सांगतो, माझा असा परिचय मंचावर उपस्थित ज्यांनी आता हे म्हटलं की माझा चौकार गेला तरी डोक्यावर लागून, पण महाराष्ट्राच्या विधान परिषदेत चौकार शेतकऱ्याशिवाय बोलतच नाही असे आमचे मित्र सभागृह. या ठिकाणी असलेले भारतीय जनता पक्षाचे संघटनेचं संपूर्णपणे समर्पित काम करणारे मकरंद देशपांडे, बरेच वर्ष माझ्याशी त्यांचा परिचय, स्नेह आणि मैत्री आहे असे भाजपचे नेते विक्रम बाबा बावस्कर, मंचावर उपस्थित या जिल्ह्याचे अध्यक्ष आणि नेतृत्व संग्राम माडिकजी, सीबी पाटील अप्पाजी, रागेजी, संपतराव देशमुखजी, हनुमंतराव पाटीलजी, सुखदेव पाटीलजी, केडी पाटीलजी, जयराज पाटीलजी, अशोक पाटीलजी, रणजित सिंग नाईकजी, बाळासाहेब पाटीलजी, प्रसाद पाटीलजी, अनाघाताईजी, संगीताताईजी, सम्राट शिंदेजी, जयकर कदमजी, भोजराज घोरपडेजी, आनंदराव पाटीलजी, सत्यजित पाटीलजी, कुलदीप निकमजी, बाजीराव शेडगेजी आणि ज्यांचं नाव राहिलं असेल त्याचा दोष ज्याने मला चिठ्ठी दिलं त्याच्यावर सोडून आमचे सत्यजित देशमुख. मला याची पूर्ण कल्पना आहे की आपण 3 वाजल्यापासून काही करणार, बरीच वेळ तुम्ही काढली आणि त्यामुळे तुम्हाला अजून कळवळा करायची माझी मनस्थिती नाही. हा कार्यक्रम माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे, त्यामुळे मी या कार्यक्रमाला आवर्जून ठरवून या ठिकाणी मला सुरुवातीला त्याचा उल्लेख करायला लागेल. स्वर्गीय शिवाजीराव देशमुखजी यांचा आणि माझा परिचय अतिशय घनिष्ठ, जिव्हाळ्याचा आणि प्रेमळ. आम्ही वेगवेगळ्या पक्षात होतो. विधान परिषदेत मी नवशिखा आमदार होतो आणि त्या काळामध्ये स्वतःच अस्तित्व, स्वतःच कर्तृत्व आणि स्वतःच कर्तव्य या 3 गोष्टी करायच्या असतील तर सभागृहात आपल्या आणि आपल्या पक्षाची आणि जनतेची भूमिका मांडण्याची संधी नाही. आणि त्या काळामध्ये नवीन असताना आम्ही विरोधी पक्षात आणि सत्ताधारी पक्षामध्ये असलेली सर्व मोठमोठाली मंडळी यामध्ये माझ्यासारख्या तरुणाला संधी मिळेल का 2012ची 11-12 असेल. आणि ज्यावेळेला मी पहिल्यांदा भाषणाला मला संधी मिळाली, मी माझं वक्तव्य केल्यानंतर खाली बसलो. आपण मगाशी सत्यजितजी एका चिठ्ठीचा उल्लेख केला, पण माझ्या आयुष्यामध्ये स्मरणाची गोष्ट कधीच जाऊ शकत नाही आणि ती चिठ्ठी आजही माझ्या संग्रहात मी ठेवली. ती वरून बेंचवरून सन्माननीय शिवाजीराव देशमुख साहेबांनी पाठवली आणि मला म्हणाले की उत्तम भाषण झालं, चर्चा करायला चालला चर्चा करायला. अजूनही माझ्या डोळ्यामध्ये आणि डोळ्यासमोर ते चित्र आहे. शिवाजीरावांचं ते सुखरूप सफेद जब्बा, सफेद लेंगा,
थोडासा सैल असलेला आणि अतिशय प्रेमळपणे त्यावेळेला त्यांची परिस्थिती हे तत्परता होती, पण वयामुळे जे काही दुविधा असतील त्यामध्ये त्यांनी मला बसवलं आणि बाजूला गेला सांगून पिशवी उडवून त्या पिशवीतून आपला कंदी पेढा माझ्या हातावर ठेवला आणि सांगितलं यशस्वी व्हा. की अशी माणसं ज्यावेळेला आपल्याला भेटत जातात त्यावेळेला आपल्या सगळ्यांना पुढचा जो आपला खडतर मार्ग जीवनाचा असतो, प्रतिकूल परिस्थिती असतात, त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये लढण्याचा ज्या वेळेला डोळ्यासमोर काळोख येते, अंधार येतो, अडचण निर्माण होते, त्यावेळेला इथून सुद्धा मार्ग निघू शकतो. ही ताकद या प्रवासामध्ये चालताना अशा महान नेतृत्व असलेल्या व्यक्तींच्या आशीर्वाद मला या कार्यक्रमाला यायचं होतं त्याचं कारण शिवाजीरावांचे गुण विसरू शकले. या सगळ्यात मला अजून एका गोष्टीचा उल्लेख करायचा आहे. कोणासाठी होतो सांगा मी ऐकलं बोलू का थांबू? आणि या ठिकाणी मला दुसरा एक उल्लेख करायचा, तोही तितकाच महत्वाचा आहे की मला कधी कधी कळत नाही सदाभाऊ माझ्या नशिबात काय वाटून ठेवलंय, पण मला नेहमीच परीक्षेला कठीण पेपरच माझ्या राजकीय आयुष्यामध्ये माझा मतदारसंघ काँग्रेसचा परंपरागत, मी नगरसेवक झालो त्यावेळेची शिवसेना, मी नगरसेवक महापालिकेत गेलो त्यावेळेच्या शिवसेनेचं वर्चस्व, मी अध्यक्ष झालो तर त्यावेळेच्या शिवसेनेशी संघर्ष, मी ज्यावेळेला मंत्री झालो त्यावेळेला 90 दिवसांचा झालो, पण 2000 शाळांना परमिशन देण्याच्या फाईल काढायची परीक्षा झाली. आणि आता सांस्कृतिक कार्यमंत्री झालो तर युनेस्को पासून सुप्रीम कोर्टापर्यंतच्या प्रकरणांच्या परीक्षांमध्ये मला होता. पण या सगळ्या घटनांमध्ये अपयश आणि पराजय कधी लागला नाही याचं कारण एकच सांगितलं, अपयश आणि पराभवाची चव मला चाखावी लागली नाही याचं कारण अंतःकरणातून सांगतो मी बाबा गोरक्षनाथांचा भक्त आहे. होय, या आयुष्य सर्वस्वी समर्पित केलं. आपण या ठिकाणी उल्लेख केला अलग निरंजन, आठवड्यातून एकदा तरी एक फोन ही आरती म्हटल्याशिवाय झोपत नाही. दीन दया गण अलग निरंजन दत्त प्रभू करुणाकर देवा, काळ भयंकर नेल शरीर जरी भवस्मार दत्त गुर, दीन दया गण अलग निरंजन दत्त प्रभू करुणाकर. आणि हीच ताकद आहे, हीच आमची संस्कृती आहे, हीच आमची माती आहे. अहो निवडणुका येतील जातील, पण या पृथ्वी तलावरच्या अंतिम माणसाला सुद्धा त्याचा हक्क, त्याचं सुख, त्याचं शांती, त्याचं समाधान एकाच चरणावर पाय ठेवून होईल. ते म्हणजे माझ्या बाबा गोरक्षनाथांनी एवढी मोठी संधी तुम्ही दिली. संधी तुम्ही म्हणाला कुणातून कसं बघतो, रोड नाही, बिलकुल नाही. खरं तर माझ्यावर तुम्ही उपकार केले
या नागपंचमीच्या विषयाचा पाठपुरावा करून अंतिम ठिकाणी नेण्यासाठी माझा हातभार घेतला. हे सांगली शिराळ्याचे माझा उपकार आहे, बाबा गोरक्षनाथांचे माझा उपकार आहे आणि तुम्हाला सगळ्यांचे उपकार. मनुष्य जन्माला का आला? कोणी सांगतं कर्म परत करा, कोणी सांगतं कारण परत करा. जो कर्म परत जीवन जगला तो कर्माला अधीन राहिला, जो कारण परत जीवन जगला त्या कारणासाठी कर्म त्याच्या अधीन राहिलं. माझा जन्म झाला असेल त्या जन्मामधील सगळ्यात महत्वाची घटना बाबा गोरक्षनाथांची सेवा नागपंचमीला मुक्त करण्याच्या मार्गातली करायला मिळाली. यापेक्षा जास्त मला याचाही उल्लेख करायचा. सदाभाऊ या ठिकाणी बैलगाडीच्या शर्यतीचा मुद्दा प्रश्न. संग्रामजी या विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये या विषयात आम्ही सगळे भांडलो. मी एकट्याने नाही, त्यांनी केलं. या ठिकाणी नागपंचमीची लढाई सत्यजित देशमुख लढली. पण तुम्हाला या लढाईत पुढे जरी आपल्याला पुण्य मिळवण्याची संधी लागते, ती सद्गुरू कृपेने मिळणं याचे माध्यम सत्यजितजी तुम्ही होता, सदाभाऊ आणि मी इथून बोलतो. माझ्या आईचा सन्मान मी आयुष्यात एकदाच केला. दुःखी आहे, वेदनाही आहे, आठवणी कधी सुचलंच नाही, कधी वेळच मिळाला नाही, कधी लक्षातही नाही आलं. आपण रोजच्या जीवनात जगतो. माझ्या भगिनी एवढ्या मोठ्या प्रमाणात असलाय, तुम्ही सुद्धा बंधू बसलात, तरी विचार करा. ज्या आईने दिवस रात्र तुम्हाला मोठं करण्यासाठी कष्टा घालल्या, त्या आईला कदाचित सन्मानित केलं पाहिजे असं कधी सुचतच नाही. कारण ती आपलीच आहे. ती जाते जेव्हा कळतं आपलं आयुष्य पूर्णपणे रिक्त झालं. आणि मग ना माझ्या मातोश्रीचा, माझ्या आईचा सन्मान हे करण्यासाठीच निमित्त आणि कार्यक्रम हा सदाभाऊ आपण आयोजित केला होता. आणि बांद्रामध्ये आपल्या मातोश्री, माझ्या मातोश्री आणि आमचे जानकर यांच्या मातोश्रीचा सन्मान झाला. ती घटना मी विसरू शकतो. आणि म्हणून या सगळ्यातून मला ऋणमुक्त व्हायचं नाही, मला कर्तव्य बजावायचं. माननीय मोदीजींनी जबाबदारी आमच्या. मोदी साहेब नेहमी म्हणतात विरासत से विकास. मग विरासत आणि विकास या दोन्हीचा काय संयम आहे? तर भारत एक सांस्कृतिक वारसा असलेली भूमी जगात एकमेव आहे की जिकडे ऐतिहासिक मूल्यांपर्यंत पासून धार्मिक मूल्यापर्यंत, भौगोलिक मूल्यापासून वैज्ञानिक मूल्यापर्यंत सगळ्याचा मेळा एकाच ठिकाणी आपल्या भारतात आहे. म्हणून विरासत महत्वाची. आणि विकासाच्या स्पर्धेमध्ये 140 कोटीचा देश कधीच मागे राहता कामा नये. म्हणून मोदीजी नेहमी म्हणतात विरासत से विकास तक. पण बाबा या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं बाबा काय, बाबा गोरक्षनाथांचा आशीर्वाद आम्हाला माहित नाही. पण तुम्ही म्हणाला खातं कुठलं दिलं, पण मी देवेंद्रजींचा लाख लाख धन्यवाद देतो. जे मोदीजींचं स्वप्न होतं विरासत से विकास तक, सांस्कृतिक कार्य से माहिती तंत्रज्ञान विभाग तक, कल्चर से IT तक. आणि सांस्कृतिक वारसा यांची विरासत आणि माहिती तंत्रज्ञान हे उद्याच्या विकासाच्या. आणि म्हणून केवळ काम करत राहिलं पाहिजे सेवक म्हणून. या एका भावनेने आपण त्या ठिकाणी काम करतो, त्या कुठेही विसर आपला पडतो. या 8-9 महिन्यामध्ये ज्या पद्धतीने तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने, विशेष उल्लेख देवेंद्रजींच्या विशेष प्रयत्नांनी आशीर्वादाने, आणि 12 गड किल्ल्यांचा विषय तुम्ही या ठिकाणी केला. मकरंजी मला सांगावं लागेल हे युनेस्को मध्ये आपले 12 गड किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण, पुनर्निर्माण, पुनर्बांधणी, बांधणी केलेले
मराठा मिलिटरी लँडस्केप, त्याची रचना, त्याचं बांधकाम, त्याचं लोकेशन, त्याचं डेमोग्राफी, त्याची फिजिओग्राफी, त्याची संरक्षण मूल्य अद्वितीय आहे. समुद्रात काही आहे, काही समुद्र सपाटीच्या इतकेवर आहे ती सांगता येत नाही. आणि म्हणून सालेर असेल किंवा आमचा विजयदुर्ग असेल, अरबी समुद्रातून शिवाजी महाराजांनी किल्ला बांधला. सालेरला समुद्र सपाटीपासून सगळ्यात उंचावर आमचा किल्ला त्या ठिकाणी बांधला. तर मला मुद्दा जो सांगायचा आहे की सगळी प्रक्रिया आम्ही केली. सगळे शास्त्रीय कारण, ऐतिहासिक कारण, स्थापत्य शास्त्राचे लेख, सर्व पुरावे, रीडर्स, युनेस्को मध्ये 2-2दा प्रेझेंटेशन, आयकॉमॉस नावाच्या सल्लागार समितीचा अंतिम रिपोर्ट, हाच अंतिम समिती युनेस्कोची बसते, त्यात मान्य केला जातो. इतके आयकॉमॉस या समितीचं महत्व. मी स्वतः 2दा गेलो, देवेंद्रजींनी बैठका घेतल्या. पण मला आज या ठिकाणी सांगायचं आहे की ज्या वेळेला आयकॉमॉसने ही भूमिका घेतली, सल्लागार समितीने ही भूमिका घेतली की हे 12 गड किल्ले, 11 महाराष्ट्रातले, एक जिंजीचा तामिळनाडूचा, याला मंजूर करण्याऐवजी त्याच्यावर प्रश्नचिन्ह होतं. ही लढाई कधी होती? या 11 आणि एक जिंजीचा 12 किल्ल्यावर मंजुरीला अंतिम पाठवण्याऐवजी हा डिफर करू, बाजूला ठेवू, प्रश्नांकित करू, ही एक्सपर्टची भूमिका घेतली. आणि त्यामध्ये त्यांचं अज्ञान होतं. ज्ञानी करण्यासाठी वजन शास्त्रीयरित्या वापरण्याची गरज होती. जादूची काढणी फिरवावी कशी? अंतिम युनेस्कोच्या बैठकीच्या 3 दिवस आधी खरं सांगतो, मोदी साहेबांनी आणि त्यांच्या कार्यालयाने जे 21 देश या अंतिम निर्णय घेणाऱ्या बैठकीत बसणार होते, त्या 21 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांना, त्या ठिकाणच्या अँबॅसेडर्सना सगळ्यांना योग्य पद्धतीने माहिती दिली. काढणी फिरवावी तसं झालं. सल्लागाराने डिफर सांगितलं. अंतिम बैठकीत 21 देशांनी सल्लागाराचा प्रस्ताव भडकवून टाकला आणि 12 किल्ले जागतिक मूल्याचे. मोदी है तो मुमकिन है. मोदी आहे तो मुमकिन आहे. एका राष्ट्राचं नाव सांगणार नाही. त्या 21 राष्ट्रात एक राष्ट्र असं होतं ते समर्थन प्रसूती पाकिस्तान नाही आहे, नवीन बातमी. पण काही राष्ट्राला समर्थन नाही. आज जागतिक वारसा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या संरक्षणाच्या, रचनेचा, शौर्याचा, पराक्रमाचा बुलंद पुरावा हा जागतिक वारसा म्हणून घोषित झाला. ही महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी सेना साहेब सुभा प्रथम रघुजी राजे भोसले. आपण म्हणतो ना अटक ते कटक. हे अटक ते कटक हे मराठा साम्राज्य, हिंदवी साम्राज्य प्रस्थापित करणं, विस्तारित करणं, समर्पित करणं, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या आदर्शावर चालून, छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली जबाबदारी घेऊन नागपूरचे भोसले संस्थापक घराणं, त्याचे प्रथम रघुजी राजे भोसले यांचं शौर्य आहे. बंगालच्या नवाबाचा पराभव केला आणि आताच्या तेलंगणापर्यंत हे मराठा साम्राज्य, हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यामध्ये लढाई लढले. त्या लढाई लढणाऱ्या आमच्या रघुजी राजे भोसलेंची तलवार लिलावाच्या 2 दिवस आधी लक्षात. लिलावाच्या आधी 2 दिवस कोणतरी सांगितलं, पत्र दिलं रघुजी राजे भोसलेंनी, सोशल मीडियावर बातमी आली की लंडनच्या सॉदेबीच मध्ये ही तलवार आता लिलावात निघते. कागदाचा ठोका चुकला. आपल्या मराठा साम्राज्याच्या पराक्रमाची तलवार लिलावात निघते आणि आपल्याकडे न येता कुठे गेली तर काय? शनिवारचा आणि रविवारचा दिवस होता. त्या विदेशी लंडनच्या सौदेवीस मध्ये तुम्हाला पार्टिसिपेट व्हायचं असेल, सहभागी व्हायचं असेल तरी त्याची प्रक्रिया, त्या प्रक्रियेत कागदपत्र आहेत, त्यात आर्थिक
कागदपत्र आहेत, शनिवार रविवारमध्ये होईल कसं? परराष्ट्र मंत्रालय, अर्थ मंत्रालय, महाराष्ट्राचं कॅबिनेट आहे, मुख्यमंत्र्यांची परवानगी आहे. पण तुम्हाला सांगतो, जिसके पीछे गोरक्षनाथ बाबा का हाथ है उसको कोई रोक नहीं सकता. तो दूसरा सगळ्यात आपल्याकडे. ही पहिली गोष्ट आहे की जी मालकी म्हणून आपली आलेली आहे. आपल्या शौर्याची, पराक्रमाची साक्ष देणारी ही पहिली ऐतिहासिक मौल्यवान गोष्ट स्वतःच्या सरकारच्या मालकीवर लंडनमधून आपण वाजत गाजत परत घेऊन आलो महाराष्ट्रामध्ये, की आपल्या